काय बोलायचं? विश्वास बोलायचं. मग आता विश्वास बोलत असताना काय म्हणायचं की परमेश्वरा, हा जो डोंगर माझ्या समोर दिसतो, मी येशूच्या नावात या डोंगराला बोलतो, येशूच्या नावामध्ये हा डोंगर निघून जा. काय म्हणायचं? येशूच्या नावामध्ये हा डोंगर निघून जा. तो डोंगर आजाराचा असेल, कर्जाचा असेल, वेगवेगळ्या समस्या असेल, काहीतरी त्रासामध्ये तुम्ही असताल आणि ते बोलून दाखवत नसताल लोकांना, पण तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस त्याला त्या वचनाद्वारे बोला की माझ्या शास्त्रामध्ये, वचनामध्ये असं लिहिलेलं आहे आणि ते वचन मी तुला बोलून दाखवतो. विश्वासाने ज्यावेळेस मी येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो आणि येशूच्या नावामध्ये बोलतो, मी मूड मधून बोलत नाही, मी माझ्या भावनेतून बोलत नाही, तर मी विश्वासाने बोलतो, हा डोंगर माझ्यापासून ढळून जाईल. तो डोंगर ढळून जाईल. तेवढा विश्वास आपल्यामध्ये यायला पाहिजे. कारण की पुढे वचन काय सांगतं? येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. म्हणजे 22 वचनात देवावर विश्वास ठेवा म्हटलेला आहे. आणि मग तो म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल. म्हणजे आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आता देवाचं वचन बोललं पाहिजे आणि विश्वासाने बोललं पाहिजे. मूड मधून नाही, भावनेतून नाही. भावना थोड्या वेळ ती दूर ठेवा, कोण काय म्हटलं ते दूर ठेवा. मूड माझा कसा आहे, मी मुडी आहे, मी बदलतो वेळेनुसार, ते दूर ठेवा. आता वचन बोला. काय बोलायचं आता? वचन. आता कोणी आजारी असेल तर असं म्हणा, येशूच्या नावामध्ये मी आता या क्षणी या डोंगरासाठी प्रार्थना करतो आजाराच्या, मी येशूच्या नावात बरा झालो. काय म्हणा? मी येशूच्या नावात कधी बरे झाले? आता. काय? आत्ता. येशूच्या नावामध्ये माझ्यावरचे आजार निघून गेलेले आहेत आता. हालेलुया. मी पण माझ्या जीवनामध्ये पोट फुगायचा खूप त्रास व्हायचा मला, खूप. म्हणजे IBS म्हणतात त्याला, असं डॉक्टर म्हणे, इंडोस्कोपी केली, हे केली, ते केले. IBS आहे हा, IBS असतो आणि हा जीवनभर असतो म्हणे आणि त्रास चालू राहतो. मी गुडघ्यावरती जाऊन घोषणा केली आणि काय म्हणलो, येशूच्या नावामध्ये माझा जो डॉक्टरने सांगितलं की IBS काय त्रास आहे, तो त्रास येशूच्या नावामध्ये निघून गेला आहे. काय झालेला आहे? निघून गेला. लगेच मी बरा झालो का? त्या दिवशी बरा नाही झालो मी, पण मला फील झालं की मी बरा झालेला आहे. पण मला त्रास होत गेला. पण त्रास होत कमी होत एक दिवस असा लागतो त्रास संपून मला गोळी खायची गरज पडली नाही. म्हणजे पवित्र शास्त्र काय सांगतं? आम्ही बोललो पाहिजे. मग ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस विश्वासाने बोललो पाहिजे की येशूच्या नावामध्ये माझा आजार बरा झालाय. तुम्हाला फील होणार नाही, आजार तर तसाच आहे, त्रास तर तसाच आहे, काहीच झालं नाही. पण तो त्रास जो आहे, तुम्ही ज्यावेळेस विश्वासाचे शब्द बोलता, तो स्पिरिट मध्ये म्हणजे आत्म्यामध्ये सुरुवात होते त्याचं बरं होण्याचे, आणि मग शरीरामध्ये यायला थोडा वेळ लागतो. काही काहीला कसं पाहिजे? इन्स्टंट पाहिजे है ना. तूप खाल्लं असं मस्त की लगेच रूप एकदम गोरपान दिसायला पाहिजे, तसं होत नाही. इथं वचन काय सांगितलेलं आहे? तुम्ही बोला त्याप्रमाणे ते घडून येईल. म्हणजे विश्वास असा पाहिजे आपल्याला की शब्द ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस ते विश्वासाचे शब्द वचनाबरोबर कार्य करतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वचन सक्रिय आहे. वचन सक्रिय आहे. म्हणजे वचन ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस ते वचन आमच्या जीवनात कार्य करतं आणि वचनाद्वारे कार्य घडतं. म्हणून येशू देखील ज्यावेळेस त्या गावामध्ये चालला होता, त्या गावाला जात असताना ते अंजिराचं झाड त्याला दिसलं आणि अंजिराचं झाड दिसल्यावर फक्त पाला त्या ठिकाणी होता आणि तो त्या अंजिराच्या झाडाला बोलला. काय केलं त्याने? बोलला. काय बोलला? इथं म्हटले दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने डवरलेले अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाल्या असून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, तुला ह्यापुढे तुझे फळ कधी न कोणी खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते आणि जसं तो बोलला त्याच्यानंतर काय झालं? लगेच झाड वाळून गेलं. लगेच गेलं का? लगेच गेलं? लगेच नाही गेलं वाळून. प्रोसेस सुरू झाली. काय झालं? प्रोसेस. मुळं असतील त्याला, मुळापासून ती सुरुवात झाली असेल. तो बोलला आणि बोलल्यानंतर मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तो बोलला, प्रोसेस सुरू झाली आणि मग नंतर मुळापासून वाळून गेलेले दिसले. तर आज आमच्या शरीरात कदाचित काही आजार वाढत असेल,
काही कॅन्सर असेल, कोणाच्या ट्यूमर असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, काही मानसिक त्रासामध्ये असतील, काही शारीरिक त्रासामध्ये असतील, काही गोष्टी अशा असतात की ज्या सांगू शकत नाही, असे आजार आमच्या जीवनात असतील. पण ज्यावेळेस त्या आजाराला आम्ही वचन बोलतो आणि म्हणतो येशूच्या नावामध्ये हा आजार मी श्रापित करत आहे, त्यावेळेस ती सुरुवात होते, तो आजार तुमच्या शरीरामध्ये वाढायला, संपवायला सुरुवात होते. पण त्याच्यासाठी आम्हाला बोललं पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्ही बोलत नाही, पण पवित्र शास्त्र आम्हाला बोलण्याबद्दल सांगत आहे आणि ते बोलणं जे आहे ते देवाचं वचन बोलणं आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये असे कित्येक उदाहरण आहेत की ज्यावेळेस येशूकडे लोक आले त्यावेळेस ते बोलले आणि त्यांनी येशूला बोलून दाखवले आपल्या भावना. जर आम्ही आंधळ्या बार्तिमाई बद्दल बघितलं, मार्कुस शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 46 वचनापासून 52 वचनापर्यंत, मार्कुस शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 46 ते 52 वचन. नंतर ते यरियोस आले. मग त्याचे शिष्य व मोठा समुदाय यरियो सोडून जात असताना तिमेयाचा मुलगा बार्तिमाई हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दाविदाचे पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्याला आंधळ्याला बोलून म्हटले, धीर धर, उठ, तो तुला बोलावीत आहे. आता येशूचा अंतर्यामी आहे. तुम्ही म्हणताल येशूला सगळं समजायला पाहिजे, येशू चाललेला आहे, त्याला माहिती पाहिजे तर भिकारी बसलेला आहे. आपल्याला वाटतं ना, देवाला अंतकरणातली प्रार्थना ओळखता येते, देव आपलं अंतकरण जाणतो. मग काय गरज आहे देवाला मुखातून बोलून दाखवायची, बरोबर ना? वाटतं तसं. येशू तर जवळून चालला, येशूला समजत नाही का? येशूला बघायचं ना, येशूला अंतर्ज्ञानामध्ये ओळखायचं तर एक भिकारी बसलेला आहे. पण पवित्र शास्त्र काय सांगतं, ज्यावेळेस येशू तिथून जात आहे त्यावेळेस हा व्यक्ती मोठमोठ्याने ओरडू लागला आणि म्हणू लागला, दाविदाचे पुत्र येशू, माझ्यावर दया करा. बरं का बरं असं? त्याने बोलल्यावरच येशू का गेला? अंतर्ज्ञानात का नाही ओळखलं येशू? तळमळ. आणखी मागितल्या वाचून कोणाला मिळत नाही. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, त्याचा विश्वास पण तर असेल की हा जो व्यक्ती चाललेला आहे हाच व्यक्ती मला आरोग्य देऊ शकतो, दुसरा तिसरा कोणाकडून मला आरोग्य प्राप्त होणार नाही. म्हणून जीवाच्या आकंताने कळकळीने तो ओरडत आहे की अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. बरोबर? आपला स्वभाव कसा असतो, ह्या गोळीनं बरं नाही लागलं ती गोळी, त्या गोळीनं बरं नाही लागलं तर ही गोळी, BHMS कडून बरं नाही लागलं तर MBBS कडून बरं नाही लागलं तर MD मेडिसिन. आणि मग हा रिपोर्ट सांगतो की तुम्हाला काहीच नाही, आणि दुसऱ्याचा रिपोर्ट सांगतो तुमचे 4-5 ब्लॉक. इव्हन तुम्ही बघितलं असेल दवाखान्यामध्ये गेल्यानंतर किंवा हॉस्पिटलमध्ये, ज्या डॉक्टरच्या गोळ्या तुम्ही दुसऱ्या डॉक्टरला दाखवत ते डॉक्टर ते फेकून देतात आणि तो त्याच्या गोळ्या देतो. त्या गोळ्या घ्यायच्या आणि तिसऱ्या डॉक्टरकडे जायचं. तो डॉक्टर काय करतो, परत त्या गोळ्या तुमच्या फेकून देतो आणि त्याच्या जवळच्या गोळ्या. काय भानगड आहे? काय भानगड आहे? कधी विचार नाही करत तुम्ही? बिझनेस आहे ना, कधी विचार नाही करत तुम्ही? म्हणजे त्यांनाही खात्री नाही की निश्चित हीच गोळी या इलाजावर चालेल म्हणून, म्हणून ते डबल देतात. आणि मग आपण पण काय करतो, आपला जास्त भिस्त डॉक्टरवर असते. आपण म्हणतो मी विश्वासणार आहे, माझा पूर्ण देवावर विश्वास आहे. ज्यावेळेस त्रास व्हायला लागतो त्यावेळेस आमची भिस्त गोळ्यांवरती जाते आणि आम्ही जास्तीत जास्त डॉक्टर चेक करत बसतो. हा डॉक्टर, तो डॉक्टर, हा डॉक्टर. आणि मग डॉक्टर पण शेवटी म्हणतो आता तुमचं काय खरं नाही, आता देवच तुम्हाला बरं करू. मग आपण म्हणतो देवा, मी पहिलेच तुझ्याकडे आलो असतं तर बरं झालं असतं, मी तुला सोडून डॉक्टरांकडे फिरलो. आणि आता डॉक्टर पण म्हणायला लागले की जे काही तुमचं होऊ शकतं ते देवामुळेच होऊ शकतं. पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगतो, तो विश्वास बोलून दाखवत आहे. तो म्हणत आहे या ठिकाणी, जोरजोराने ओरडू लागला, बोलू लागला. बोलण्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आम्ही शब्द बोलतो, ज्यावेळेस आम्ही विश्वासाचे शब्द बोलतो, त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य आम्ही खेचून आणतो. आणि म्हणून या ठिकाणी तो मोठमोठ्याने ओरडू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. आणि येशू तिथे येतो आणि येशू आल्यानंतर त्याला काय म्हणतो? येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त. तो बोलला, मला दृष्टी प्राप्त व्हावी. आणि लगेच इथं मग गेलंय, येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.
हालेलुया. आज सगळेजण डोळे बंद करून म्हणा, आज माझ्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार असो, कोणत्याही प्रकारचं दुखणं असो, येशूवरच्या विश्वासाने मी बोलत आहे, त्या आजाराला माझ्या शरीरातून तो आजार आत्ता पूर्ण बरा झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून विश्वासाचे शब्द या ठिकाणी कार्य करतात. जर आम्ही बघितलं यशाया 53:5 काय म्हटलेलं आहे, येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. मग हे शब्द आमच्या मुखामध्ये पाहिजे. ज्यावेळेस मी आजारी पडतो त्यावेळेस आम्ही भावनेतून नाही बोललं पाहिजे, मूड मध्ये नाही बोललं पाहिजे, तर विश्वासाने बोललं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मूड तसं स्विंग होतं तसं नाही, तर जे बोलता तुम्ही ते विश्वासाने बोललं पाहिजे की येशू माझ्या शरीरामध्ये आजार आहे, पण आता मी यशाया 53:5 बोलतो, तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तुझं वचन सांगतं तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशू मी कबूल करतो माझ्या शरीरामध्ये कोणताही आजार असो, पण तुझं वचन सांगतं, तुझं वचन मी घोषित करतो आणि ते वचन मी स्वीकारतो आणि म्हणतो की तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालं आहे. 100% सांगतो आरोग्य तुमच्या शरीरात यायला सुरुवात. कारण देवाचं वचन सजीव आणि सक्रिय आहे. म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं ते वचन सजीव आहे, सक्रिय आहे. ते वचन घेतलं पाहिजे, जसं मेडिसिन घेता तसं घेतलं पाहिजे आणि कबूल केलं पाहिजे की माझ्या शरीरावरती ते वचन मी कबूल करत आहे. आज माझ्या शरीरातला त्रास निघून गेलाय. 1 पेत्र 2:24 पण आरोग्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की येशूला बसलेल्या माराने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे येशूने आरोग्य ऑलरेडी देऊन ठेवलेलं आहे. आता विनंती करायची गरज नाही. आपण काय करत बसतो, देवा मला आरोग्य दे, देवा मला खूप त्रास होत आहे, देवा यांच्यासाठी आरोग्य दे. येशू म्हणतो मी ऑलरेडी वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे आणि मी तुझ्यासाठी आरोग्य दिलं आहे. आता तुला ते विश्वासाने स्वीकारायचं आहे. आपण स्वीकारत नाही विश्वासाने, म्हणून आपण निरोगी होत नाही. बरेचसे जण तेच प्रार्थनेला येतात. काय येतात प्रार्थनेला? कारण की शरीरामध्ये आरोग्य त्यांना भेटलेलं नसतं. देव समजलेला आहे, परंतु तरी देखील जी आज्ञा, जी कमांड करायची, जे बोलायचं ते आपण बोलत नाही. आपण बऱ्याचशा गोष्टी देवाला सांगतो, पण ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस वचनातून बोलत नाही की देवा आज तुझं वचन मला सांगत आहे ते आरोग्य माझ्यासाठी आहे आणि त्या वचनातलं 1 पेत्र 2:24 मधलं आरोग्य, तुला बसलेल्या माराने मला आरोग्य भेटलेलं आहे. आज मी ते माझ्या शरीरावरती कबूल करत आहे. येशू मी आत्ता बरा झालेला आहे. हालेलुया. म्हणा 1 पेत्र 2:24 नुसार पवित्र शास्त्र सांगतं येशूला बसलेल्या माराने मला आरोग्य आत्ता प्राप्त झालेलं आहे. विश्वास ज्यावेळेस आपण बोलतो, काही जण बोलतच नाही, काही जण बोलतच नाही. बोलणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो देवाने सगळं काही बोलण्याद्वारे निर्माण केलं, म्हणून बोलणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्र पण बोलण्याबद्दल शिकवतं. जितके तुम्ही वचन वाचतात त्या वचनामध्ये पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की सेइंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू से. तुम्हाला बोलायचं आहे. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कार्य होत नाही. मग कोणती परिस्थिती असो, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. हे फार अवघड जातं, पण मिळालेच आहे हा विश्वास धरावा. हा विश्वासणाऱ्याने म्हणजे पूर्ण विश्वासाने ते बोललं पाहिजे, पण आपल्याला तो विश्वास येत नाही. आपण निराश असतो, आपण समस्येत असतो, आपण कर्जात असतो, आपण ज्यावेळेस त्रासात असतो त्यावेळेस आपण काय बोलतो शक्यतो? ज्यावेळेस तुम्ही त्रासात जाता त्यावेळेस तुमच्याजवळ काहीच नाही असा विचार करा. काहीच नाही तुमच्याजवळ, कुटी कवडी नाही तुमच्याजवळ, काहीच नाही तुमच्याजवळ, फक्त अंगावरचे कपडे. आणि परमेश्वर म्हणतो बोल, तू बोल. त्यावेळेस आपण काय बोलू? उदाहरण काय बोलणार? तुमच्याजवळ काहीच नाही आणि देव म्हणतो बोल. काय बोलणार तुम्ही? देवा मी तर किती गरीब आहे. सगळ्यात पहिला शब्द देवा मी तर किती गरीब आहे. देवा बघ ना मला घर नाही, देवा मला कोणीच नाही, देवा मी एकटाच आहे. देवा आता मी काय बोलू? देव म्हणतो बोल. आम्ही काय बोलायला पाहिजे?
प्रभू येशूच्या नावात मी आशीर्वादित आहे. आज येशू तू माझ्यासाठी स्वर्ग रिकामा केला आहेस. मी बघत आहे की मी समृद्ध होत आहे, मी आशीर्वादित होत आहे, मी निरोगी होत आहे आणि परमेश्वर मला भरभराटीस हालेलुया. बोलून बघा, तुम्ही एकदा बोलून बघा. मी का सांगतो तुम्हाला, मी अनुभवलं. माझ्याजवळ काहीच नव्हतं. सायकल पण नव्हती. काही लोकांना सायकलवर सेवा केली, मी पायी सेवा करायचो. पण मी विश्वास ठेवला आणि परमेश्वराला नेहमी बोलत राहिलो. फील करत गेलो आणि म्हणलो, परमेश्वरा मी बोलत आहे, वचनानुसार हे बोलत आहे. ज्यावेळेस आजारी पडलो त्यावेळेस पण आरोग्य मी बोललो. आणि जसं जसं बोललो तसं मी बघितलं की परमेश्वराच्या वचनातून बोलल्यामुळे परमेश्वर निश्चित रीतीने महान गोष्टी आमच्या समोर आणतो आणि महान चमत्कार करतो. पण ज्यावेळेस मी बोलतच नाही, फक्त आम्ही काय बोलतो, परिस्थिती बोलतो, संकट बोलतो, त्रास बोलतो. आणि ज्यावेळेस निगेटिव्ह लोक येतात त्यावेळेस ते बोलतो. आणि ते बोलल्यामुळे काय होतं, आमच्या जीवनामध्ये जास्त त्रास येतो. तुम्ही 4 लोकांना सांगा मी आजारी आहे. काही लोकांची सवय असते, थोडस जरी काय म्हणतात ते सलाईन जरी लावली तर फोटो टाकून सगळ्या नातेवाईकांना चालतात. अशक्तपणा आल्यानंतर सलाईन लावली तर काय करतात, सगळ्या नातेवाईकांना सांगतात की मी आजारी आहे. काय झालं तुम्हाला, काय झालं, अशक्तपणाला सलाईन लावली. पण तुम्ही तुमच्या हाताने काय केलं, सगळ्यांना पाठवून काय केलं, ते सगळ्या जणांनी श्राप बोलले. अरे बघा ना किती आजारी आहे. जितक्यांनी पाहिलं तितके काय बोलले, बघा ना किती आजारी आहे, बेडवरती पडलेले. तुम्ही जितके आजारी होता का त्याच्या जास्त आजारी होता, कारण की तुम्ही काय केलं, हाताने सगळीकडे केलं. पण ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता त्यावेळेस म्हणा, येशूच्या नावामध्ये काय कोणाला सांगायची गरज नाही अशक्तपणाला. येशूच्या नावामध्ये मी सशक्त आहे आणि येशूने मला आरोग्य दिलेलं आहे. तुम्ही आरोग्यामध्ये चालता. बरेचसे आजार जे येतात ना आमच्या शब्दातून येतात, बरेचसे विकार जे येतात ते मानसिकतेतून येतात. मानसिकता आमची तशी बनते. आम्ही नेहमी कबूल करतो, मी आजारी आहे, मी त्रासात आहे, मी आजारी आहे, बघा मी संकटात आहे, माझ्यावर कर्ज आहे, माझ्यावर असं आहे, माझ्यावर तसं आहे. आणि मग त्या गोष्टी काय करतात, ते यायला लागतात. योग देखील म्हणतो, ज्याची मी भीती बाळगतो तेच माझ्यावर येतं. म्हणजे जे तुम्ही बोलता ते संकट तुमच्यावर येणार. पण ज्या वेळेस तुम्ही आशीर्वाद बोलता त्यावेळेस आशीर्वाद तुमच्याकडे धावत येणार. म्हणून पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की आम्ही आरोग्य बोललो पाहिजे. मग जे आजारी आहेत, आजारी लोकांसाठी मला आज सांगायचं आहे, आज प्रार्थना करत असताना तुम्ही स्वतःच्या शरीरावर वचन बोला आणि आरोग्य बोला आणि म्हणा, येशूच्या नावामध्ये ते आरोग्य माझं आहे. विश्वास आणि वचन सोबत येतं. विश्वास आणि वचन सोबत येतं. विश्वास आणि वचन असं विभक्त येत नाही. तुम्ही म्हणता विश्वास नाही ठेवला तर चालेल आणि मी फक्त काय करेल, प्रार्थना करेल. एखादा व्यक्ती विश्वासच ठेवत नाही, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो, देव एकदा चमत्कार करेल, पण नियमित चमत्कार त्याच्यासाठी करणार नाही. कारण की समोरचा माणूस स्वार्थी आहे, फक्त तो बरं होण्यासाठी तुमच्याकडून प्रार्थना करून घेतो. देव त्याला नियमित बरं करणार नाही. एकदा तुमच्या प्रार्थनेने त्याला बरं करेल, पण प्रार्थना झाल्यानंतर काय करावं लागतं, त्याने देखील विश्वास ठेवायला पाहिजे. काही लोक बघा फार स्वार्थी असतात. ते फक्त बरं होण्यासाठी, ते फक्त कार्य होण्यासाठी एकदाच येतात आणि एकदा का कार्य झालं का परत तोंड दाखवत नाही. मग दुसऱ्यांदा कधी येतात ते माहिती तुम्हाला, परत आजारी पडल्यावर, परत संकट आलं. आपण इतरांसारखं देव मानत नाही की फक्त गरज पडल्यानंतरच देवाला नारळ घेऊन जायचं आणि नंतर देवाला भक्ती करायची नाही. देव आम्हाला ज्यावेळेस कळतो त्यावेळेस त्या देवाची आमची सहभागिता तयार होते. आम्ही देवाशिवाय राहू शकत नाही. तो स्पिरिट मध्ये, मी तुम्हाला, देव आत्मा आहे आणि पवित्र शास्त्र हे सांगतं की तो आत्मा परमेश्वराने आमच्या मध्ये दिलेला आहे, आमच्यासाठी दिलेला आहे. तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. म्हणजे रोजची फेलोशिप आहे, एक दिवसाची नाही. म्हणून मूड नुसार देव बदलत नाही. म्हणजे माझा मूड बदलला म्हणजे माझ्यावरची असणारा पवित्र आत्मा बदलला, माझा भावना बदलल्या म्हणजे पवित्र आत्मा बदलला, असं होत नाही. जो देवाचा आत्मा आहे तो कायम तसाच असतो, तो बदलत नाही. देव बदलणार आहे का? कोण बदलतं? कोणाच्या भावना बदलतात? मनुष्य बदलतो, मनुष्याच्या भावना बदलतात. देव एक वचनी आहे, तो बोलला ते तो करीलच, तो माघार घेत नाही. हे देवाचं वचन आहे. म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की विश्वास आणि वचन हे सोबत येतं. इब्री लोकासपत्र याचा 11 अध्याय आणि 6 वचनामध्ये तुम्ही बघा. इब्री लोकासपत्र याचा 11 अध्याय आणि 6 वचन काय म्हटलेले त्या ठिकाणी. इब्री लोकासपत्र
आणि विश्वासा वाचून म्हणजे देवाला संतोष येणे अशक्य आहे. कशा वाचून? ज्यावेळेस तुम्ही देवाकडे जाता त्यावेळेस तुम्ही म्हणता मी देवा आलेलो आहे, माझा काही विश्वास नाही तुझ्यावर आणि काय करायचं तू कार्य कर, असं नाही. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की विश्वासा वाचून देवाला संतोषविणे म्हणजे आनंद देणे किंवा देवाजवळ जाणे हे अशक्य आहे. म्हणजे देवाजवळ येण्यासाठी पहिली अट जी आहे ती अट म्हणजे विश्वास आहे. जर तुमचा विश्वासच नाही देवावरती तर देव तुमच्या जीवनात कार्य करणार नाही. जर तुमचा विश्वासच नाही वचनावरती तर ते कार्य होणार नाही. आणि विश्वास जो आहे तो वाढतेने येतो. कशाने येतो? वाढते. वचन ऐकल्याने. जो व्यक्ती वचनच ऐकत नाही त्याला विश्वास कसा येईल? जगातला माणूस एखादा आणि त्याला जाऊन मी सांगतो त्यावेळेस त्याला विश्वास येणार नाही. परंतु ज्यावेळेस तो वेळोवेळी वचन ऐकतो त्यावेळेस त्या वचनाने त्याच्या जीवनात विश्वास येतो आणि मग नंतर कार्य होतं. म्हणजे वचन आणि विश्वास जो आहे तो विश्वास येण्यासाठी त्याला वचन ऐकावंच लागेल. वचन आणि विश्वास सोबत येतं. म्हणून विश्वास आणि वचन हे सोबत असायला पाहिजे. नाही तर मग काय होतं, मग किती ठिकाणी आपण भटकत राहतो, इकडे जा तिकडे जा. का? वचन नाही, विश्वास पण नाही. मग आपण कोणाच्या प्रार्थनेवर अवलंबून राहतो? शक्यतो मग कोणाच्या राहतो? वचन पण नाही आणि विश्वास पण नाही. कोणाच्या प्रार्थनेवर आपण अवलंबून राहतो? दुसऱ्यांच्या. उसनी स्त्री द्यावर जरा कपडे मारायचे, प्रेस करायचे. किती दिवस उसने घेता? देव तुमच्या बरोबर पण राहतो, तुमच्या पण आतमध्ये आहे. तुम्ही कधी प्रार्थना करता? आपल्याला रहस्य समजलं नाही, आपण दुसरीकडेच अवलंबून आहे. जे सामर्थ्य परमेश्वराने मोठ्या दासाला दिलेलं आहे ते सामर्थ्य तुम्हाला देखील दिलेलं आहे. विश्वासाने आणि वचनाने ते तुम्हाला मिळवायचं आहे. तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. प्रत्येक मनुष्य हे देवाचं मूल आहे. प्रत्येकाला देवाने त्याचं लेकरू होण्याचा अधिकार दिलेला आहे. मग असं असतं का की एक मी समर्पणवर जास्त प्रेम करन आणि उत्कर्षला सोडून देईन? असं करेल मी? आणखी मला 2-3 लेकरं झालेत असं करेल का? एक लेकरांचा लाडच करणार नाही, 2-3 लेकरांचाच करत? मी तुम्हाला सांगतो मी सगळ्या लेकरांचा लाड कर, कारण की मी त्यांचा पिता आहे. तसं तो स्वर्गीय पिता तुमच्या सगळ्यांचा लाड करतो, तुमच्यावर प्रेम करतो. तो फक्त मोठे सेवकांची प्रार्थना ऐकत नाही, तर इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो. हालेलुया, हालेलुया. पण विश्वासाचं वचन बोलायला पाहिजे आणि जोपर्यंत विश्वासाने बोलत नाही तोपर्यंत कार्य होत नाही. मग परमेश्वर देतो, पण कधी देतो? ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे बोलतो. परमेश्वरा आम्ही बोलत आहोत की हा डोंगर जो आहे माझ्यापासून ढळल्या जाऊ दे. परमेश्वर आम्ही बोलत आहे की तू माझ्यासाठी स्वर्ग रिकामा केलास, तू माझ्यासाठी गरीब झालास, जेणेकरून तुझ्या गरिबीने दरिद्र्याने मी श्रीमंत व्हावं. हे वचन मी माझ्यासाठी बोलतो. परमेश्वरा तू माझ्यासाठी मार्ग मोकळे कर. परमेश्वरा तू फायनान्स मोकळा कर. परमेश्वरा तू आरोग्य मोकळं कर. ज्यावेळेस बोलताल त्यावेळेस वचन ते कार्य होईल. परमेश्वर कोणाला देतो माहितीये का? कोणाला देतो परमेश्वर? देतो कोणाला? विश्वास ठेवणाऱ्याला आणि कोणाला? बोलणाऱ्याला. आणि तिसरं कोणाला देतो? देव देणाऱ्याला पण देतो. मागणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्याला देतो. पण मागणारा पण असा पाहिजे की त्याला देता आलं पाहिजे. जो देतच नाही त्याला परमेश्वर देत नाही. म्हणजे आपल्याला सुटलं पाहिजे, काही गोष्टी खर्च आल्या पाहिजे. जर देवाने तुम्हाला 1000 रुपये दिले तर ते 1000 तुम्ही तसेच चुरगळा करून तसेच ठेवले महिनोमहिने. देव काय म्हणतो? याला द्यायलाच नको पैसे. आलाय चिंगूस आहे हा. एक तर मंदिरात टाकत नाही आणि स्वतःला काही खात नाही, याला द्यायलाच नको पाहिजे. काही लोक बघा तुम्ही, पुष्कळ असतं पण खर्चच करत नाही. पुष्कळ असतं, फार सारं असतं, सगळं असतं पण त्यांना देऊशीच वाटत नाही. कुठंच देत नाही. मंदिरात देत नाही, देवाकडे देत नाही, कुठं देत नाही, काहीच देत नाही. एकदा मोठ्या कधी उदार मनाने दिलेच नसेल म्हणून त्यांना देऊशी वाटत. काही जवळ पुष्कळ असतं पण द्यायला मन होत नाही. परमेश्वर आशालाच देतो की जो देतो. परमेश्वर आशाला देत नाही जो देत नाही. मग एक दिवस असा येतो की सगळं काही लॉक होऊन जातं. सगळं काही बॉडी लॉक झालं. बॉडी लॉक झाल्यावर आता काय? ना हलतायत ना डुलतायत, ना हात हलत, ना पाय हलत, ना काय हलत. फक्त तोंड चालतंय. म्हणजे चालतंय म्हणजे खायपुरतच फक्त देवाने ठेवलंय. बरोबर जातं, पचन होतं आणि बरोबर जे सकाळी व्हायचं ते होतं. पण बाकी काही होत नाही. काय करायचं एवढा पैसा? काय केलं आयुष्यात? खूप मरमर केली, खूप पैसा कमवला, खूप बँकेत साठवला, पण शेवटी काय झालं? तुमच्या म्हातारपणामध्ये असा पॅरलाइज झाला की तुमची बॉडी पूर्ण लॉक झाली. अक्षरशः तुमच्या घरचे देखील तुम्हाला वैतागले.
कधी व्यक्ती मरते. म्हणजे विचार करा, इतके पैसे काय केलं त्या पैशाचं? ना धड स्वतः खर्च केले, ना देवाला दिले, ना कशाला दिले. आता त्याचा उपभोग कोण घेतील? दुसरे घेतील. तुम्ही आहात का तसे? पैसे जपू ठेवता? अरे बिंदास जा, फिरून या, थोडस काहीतरी खाऊन या जीवाला. एवढं मन मारू नका. पैसा हे चलन आहे, कागद आहेत ते. तुम्ही 70-80 वर्षाचे झाल्यानंतर, मेल्यानंतर कोणी तुमच्या ते करणार नाही. म्हणून एवढं पण कंजूसी करू नका की देवाला देत नाही आणि स्वतःच्या पोटाला खात नाही. नका देऊ देवाला. देव माझा फार श्रीमंत आहे, पण कमीत कमी स्वतःच्या पोटाला तरी खा. काही जण मटण सुद्धा आणत ते लवकर, एक आठवड्याला आणतात. हा, खायच्या बाबतीत पण देव अशाला देत नाही. का देत नाही देव? काही जण बघा कपडे सुद्धा घालत नाही व्यवस्थित, आणि घेतले कपडे, गाडी किंवा काही घेतलं तर ती वापरायला पण मुहूर्त बघतात. बघितलं तुम्ही? काही लोक कपडा घेतल्यानंतर तो कपडा कुठं असतो? कपाटात. मी ज्या दिवशी कपडे घेतले त्या दिवशी घालून घेतो. माझ्या कोणते? अरे ते रविवारी नाही, रविवारी नाही, आता घालायचं मला, मी बाहेर चाललो, नवीन शूज घातले, चाललो. तुम्ही असं कसं? तुमचं देवाने दिलंय मला घालायला, कुठं वाट बघू मी? पुढे रविवारी येईल आणि कधी काय येईल? मी नाही रविवारची वाट बघत, मी आत्ताच घालणार. काही लोक कपडे कोंबू ठेवतात, बुट कोंबू ठेवतात, आणि मग नंतर मला ते सणाला घालून, ह्या दिवशी घालून, आणि जेव्हा काढतात ते बूट असं चोरगळून गेलेला असतो. कपडे सगळे चोरगळलेले असतात, आणि मग ते चोरगळलेला सूट घालून मग आपण म्हणतो की आता सण आलेला आहे, आता घालायचं. अरे वापरा दिलास. देव अशालाच देतो ज्याला खर्च करण्याची ताकद आहे, त्याचं मन देण्याचं आहे. ज्याला जे खर्चच करत नाही त्याला देव कसा देईल? देव पण वरून बघतो, याला मी देऊन बघितलं, याला मी एकदा देव देतो बरं का, देऊन बघितलं, पण याचं मन असं आहे की हा फार स्टिंजी फेलो आहे, हा फार कंजूस आहे, म्हणून मला याला दिलं नाही पाहिजे. म्हणून जे आहे ते बिंदास वापरा. देव तुम्हाला निश्चित देणार आहे. जास्त विचार करू नका पैशांचा, कसं होईल, काय होईल, काही होणार नाही. जर देवामध्ये तुम्ही बोललेले आहात आणि वचन बोलत आहात तर परमेश्वर निश्चित तुमच्यासाठी मोठा पुरवठा मोकळा. हालेलुया. आता काही जणांना ते माझी विश्वास ठेवता आणि वचन बोलता, त्यावेळेस ती गोष्ट तुमच्यासाठी सुरुवात होते. येशू त्या झाडाला बोलला, त्या लोकांना वाटलं असेल अरे झाड तर जळून गेलं नाही, झाड तर सुकलं नाही. आणि कधी कधी तुम्ही म्हणता मी तर बोललो माझ्या परिस्थितीला, पण परिस्थिती बदलली नाही. मी बोललो माझ्या आरोग्याला, पण आरोग्य मला भेटलं नाही. मग मी काय करतो? अविश्वास दर्शवतो. काय दर्शवतो? अविश्वास कधी येतो माहितीये का? ज्यावेळेस प्रार्थना करता आणि प्रार्थना केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच पाहिजे असतं आरोग्य, पण त्यावेळेस ते भेटत नाही, त्यावेळेस तुमच्या जीवनात अविश्वास येतो. पण मला तुम्हाला सांगायचं की प्रार्थना केल्यानंतर लगेच अपेक्षा करू नका, काही दिवस वाट पहा. परमेश्वर निश्चित वाट पाहणाऱ्याला आशीर्वादित करतो. आपल्याला लगेच पाहिजे असतं, आणि लगेच पाहिजे असल्यामुळे काय होतं? ते भेटत नाही, आणि मग आम्ही अविश्वासावर येतो, आणि आमच्या जीवनात अविश्वास येतो, आणि आम्ही म्हणतो आता परमेश्वर काही करणार नाही. म्हणून देवाने जे दिलेलं आहे, देव जे आम्हाला देतो ते करण्यासाठी आम्ही म्हटलं पाहिजे की परमेश्वरा तू अद्भुत रीतीने कृपा पुरव. परमेश्वरा मी जे बोलत आहे ते करण्यासाठी आता तुझ्या हाती मी समर्पित करत आहे. इसाकाने काय म्हणतात त्याला, दुष्काळामध्ये पेरणी केली. आपण असतो तर केली असती का? दुष्काळामध्ये, दुष्काळ म्हणजे पाणीच नाही, पाऊसच पडत नाही, आणि विहीर पण आटलेला आहे, आणि त्या दुष्काळामध्ये त्याने बीज रोपण केलं. मग आपण जर असतो तर बीज रोपण केलं असतं का? आपण म्हटलं असतं एवढंच आहे, एवढं तरी खायला राहू द्या. पण दुष्काळामध्ये त्याने देवावरती विश्वास ठेवला आणि ते बीज रोपण केलं, आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याला 30 पट, 60 पट, 100 पट असं पीक आलं. ज्यावेळेस शेतकरी बीज पेरतो, पेरल्यानंतर तो असं म्हणतो का आता घरी गेल्यावर आता तर मला बीज पेरलंय मी, आता दुसऱ्या दिवशी जाऊन सकाळी पाहतो त्यावेळेस लगेच वरती आलेलं असतं का ते? मग तो म्हणतो का आता बीजाचं काय झालं, मी तर पेरलं जमिनीमध्ये, आता येतं की नाही येत, असं म्हणतो का तो? मला तर वाटतं कोणताच शेतकरी असं म्हणत नसेल. तो घरी जात असत, निवांत झोपत असत, त्याचा पूर्ण विश्वास असेल की मी बीज पेरलेलं आहे आणि ते निश्चित उगवणार आहे. खाली जमिनीमध्ये ती प्रोसेस सुरू झालेली असते, पण ती वरती आलेली नसते, आणि मग जमिनीत जी प्रोसेस झालेली असते सुरू, ती काही दिवसांनी आम्हाला वर पिकाच्या स्वरूपात दिसायला लागते.
ज्या वेळेस तुम्ही शब्द बोलता त्यावेळेस ते शब्द बोलल्यानंतर कार्याला सुरुवात झालेली असते, पण तुम्ही कार्याला सुरुवात झाल्यानंतर लगेच दुसऱ्या क्षणी अविश्वास बाळगता आणि अविश्वास बाळगल्यामुळे ती प्रोसेस जी आहे ती बंद पडून जाते आणि तुमची प्रार्थना ऐकल्या जात नाही. पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे की तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस विश्वास बोला, तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस वचन बोला आणि ते वचन बोलत असताना म्हणत असं, येशूच्या नावामध्ये माझी परिस्थिती बदलत आहे, येशूच्या नावामध्ये माझे आजार निघून जात आहे आणि परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे ते घडूनच येईल असा माझा विश्वास आहे आणि तुमच्या शब्दाप्रमाणे ते घडून येणार. मिळालेच आहे परमेश्वरा. आज जी मी प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेनुसार मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो की मला मिळालेच आहे. फिलिप्पियरास पत्र बघा तुम्ही, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 19 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय आणि 19 वचन. फिलिप्पियरास पत्र सापडलं का? वाचा. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आणि वचन स्पष्ट काय सांगतं की वचन वाचू 19. एक मिनिट मी वाचतो तुमच्यासाठी. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप, म्हणजे माझा परमेश्वर जी त्याची संपत्ती आहे त्या संपत्तीनुसार, त्या संपत्तीनुरूप म्हणजे माझा परमेश्वर त्या संपत्तीनुरूप असं म्हटलेलं आहे, तुमची सर्व गरज म्हणजे आपल्या इथं बसलेल्या सगळ्यांची गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. कोणाच्या ठाई पुरविल? तो ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये जी मागणी तुम्ही केलेली आहे ती मागणी मान्य झालेली आहे. हालेलुया, हालेलुया. पण भावनिक विश्वास नाही म्हणत आम्ही. भावनिक विश्वास नाही, मूडी विश्वास नाही. आज मूड स्विंग झाला म्हणून मी विश्वास ठेवतो, उद्या मूड खराब झाला म्हणून मी विश्वास ठेवत नाही. आज माझ्या भावना आहेत म्हणून मी विश्वास ठेवतो आणि आज मी भावनिकरित्या फार खचलेलो आहे त्याच्यामुळे मी विश्वास ठेवत नाही. असा विश्वास नाही म्हणत मी. असा विश्वास की जो कायम स्वरूपी देवावरचा विश्वास आहे, तो विश्वास बदलत नाही असा विश्वासाबद्दल बोलतो. आणि ज्यावेळेस अशा विश्वासाने तुम्ही वचन बोलता त्यावेळेस ते वचन तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये कार्य करतं. आज कसं बोलणार आहात तुम्ही? भावनेतून, मूड मधून की विश्वासाने देवाचं वचन? विश्वासाने देवाचं. तुम्ही बघितलं असेल काही काही लोकांचा स्वभाव कसा असतो, स्वभावानुसार ते बोलतात. स्वभावानुसार आज स्वभाव चांगला किंवा आज काहीतरी फ्रेश मूड असला तर ते आनंदाने बोलतात आणि मग तो मूड गेल्यानंतर, म्हणून म्हणतात एकदम उत्साही असल्यानंतर कोणाला वचन देऊ नये, एकदम आनंदी असल्यानंतर वचन देऊ नये. कारण की आनंदाच्या भरात घेतलेला निर्णय कधी कधी नंतर असं वाटतं मी बोलायला चुकलो. उत्साहाच्या भरात आपण बोलत नाही. मग त्या मूडनुसार नाही विश्वास, मग विश्वास त्या भावनेनुसार नाही किंवा भावनेतून मी बोललो, मी जे बोललो ते बोललो आणि मी बोललेलो असताना मी देवाचं वचन बोललो, देवाचा शब्द बोललो आणि देवाचा शब्द बोलत असताना परमेश्वर ख्रिस्त येशूच्या ठाई माझा सर्व पुरवठा करील हा माझा विश्वास आहे. त्याच्यानंतर मी काहीच बोलत नाही. म्हणजे काय? आज जर तुम्ही कर्जामध्ये आहात, आज जर तुम्ही त्रासामध्ये आहात तर आज हे वचन तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही बोला की देवाने ख्रिस्त येशू मध्ये माझा सर्व पुरवठा केलेला आहे. हालेलुया. परत काहीच म्हणू नका, अविश्वास बोलू नका किंवा कोणत्या गोष्टी बोलू नका. आज जर तुम्ही आजारी असताल तर असं म्हणा की ख्रिस्त येशूने माझ्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला, माझ्यासाठी रक्त सांडलं, त्याच्या खाल्लेल्या 39 फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. 1 पेत्र 2:24 मी माझ्या शरीरावरती कबूल करत आहे. आज मी पूर्ण बरे झालेले आहे किंवा बरा झालेलो आहे. हालेलुया. त्याच्यानंतर अविश्वास आला नाही पाहिजे. म्हणून आज वचन जे आपण शिकलो किंवा वचन दुधारी तलवार आहे, पण ते वचन जोपर्यंत मुखात येत नाही तोपर्यंत ते वचन कार्य करत नाही. यहोशूवाला ज्यावेळेस परमेश्वर बोलला त्यावेळेस यहोशूवाला देव काय म्हणतो की हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्याला सोडून डावी उजवीकडे वळू नको.
आपल्या प्रार्थनेमध्ये वचन असायला पाहिजे, आपल्या बोलण्यात वचन असायला पाहिजे, आपल्या घरात वचन असायला पाहिजे, आपल्या अंतःकरणात वचन असायला पाहिजे. म्हणजे आपला विश्वास अधिक मजबूत होईल. जर वचनच नसलं, वचन माहिती नसलं, जर देवाचं ज्ञान नसलं, तर पवित्र शास्त्र सांगतं की ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. मग अंधश्रद्धेसारखं होईल, पळा इकडं पळा तिकडं. मग माझे मेंबर दिसतात मला त्या मीटिंग मध्ये, कधी ह्या मीटिंग मध्ये, कधी त्या मीटिंग मध्ये. का दिसतात ते? का दिसतात? विश्वास स्थिर आहेत ते. कशामुळे दिसतात? वचनाचं ज्ञान नाही, वचन स्वतः कबूल करत नाही. आणि वचन स्वतः कबूल न केल्यामुळे ते वचन जीवनात कार्य करत नाही. म्हणून काय गरज पडते आपल्याला? वेगवेगळ्या ठिकाणाहून जायची आणि प्रार्थना करून घ्यायची गरज पडते. पण मी तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही स्वतः मजबूत आहात तर तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. देवाने जे घर दिलं तुम्हाला, त्या घरात राहून फक्त परमेश्वराची प्रार्थना. एकच घर असतं, 4 घरं नसतात. एकच घरामध्ये राहा, स्थिर राहा. स्थिर मनाच्या माणसाला आशीर्वादाची रेलचेल असते. तुम्ही जर स्थिर आहात तर आशीर्वाद तुमचे आहे. जर तुम्ही अस्थिर आहात तर परत मला नाव ठेवू नका, परत मला नाव ठेवू नका. 4 ठिकाणी गेले आणि मग काय म्हणताल? तुमचा पास्टर कोण? सगळीकडे गेले आणि तुम्ही काय म्हणताल? आमचा पास्टर कोण आहे? पास्टर सुनील कसबे. अरे इतका शिकलेला माणूस तरी तुम्ही कसं काय? परत मग कोणावर दोष येईल? माझ्या. पण असं करू नका. मी तुम्हाला वचन शिकवतोय याच्यासाठी की तुमच्या जीवनामध्ये कार्य व्हावं आणि तुम्ही जाऊन इतरांना आशीर्वादित करावे. तुम्ही आता आशीर्वाद घेण्यासाठी नाही, तुम्ही देण्यासाठी बनले. स्वभाव बदला, विचार बदला, ज्ञान स्वीकारा आणि वचन स्वीकारा, वचन कार्य. म्हणून आज जे आजारी आहेत त्यांनी वचन बोला, आणि जे त्रासामध्ये आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये आहेत, त्यांनी देखील वचन बोला. आणि हे 2 चमत्कार आज आपण बघणार आहोत. म्हणून आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहू आणि मी जसं बोलेल तसं त्याच्या पाठीमागं तुम्ही बोलणार आहात. त्यापूर्वी आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि प्रार्थनेमध्ये जाऊन आपण जे वचन शिकलेलो आहोत ते वचन आपण आज कबूल करणार आहोत. हालेलुया, धन्यवाद. आज मागच्या आठवड्यात आपण शिकलो की वचन सजीव व सक्रिय आहे, आणि या आठवड्यात आपण शिकलो की जे वचन सजीव आणि सक्रिय आहे ते वचन आपल्याला विश्वासाद्वारे बोलायचं आहे. म्हणून प्रत्येक